नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डिलिव्हरी टाईप क्रिएट केली होती आणि आज आपण या व्हिडिओमध्ये डिलिव्हरी टाईपचे नंबर रेंज कसे असाइन करायचे, नंबर रेंज कसे क्रिएट करायचे ते आज आपण जाणून घेऊया. ओके, तर चला सुरुवात करूया. स्टँडर्ड टी कोड आहे SPRO. कमांड बारमध्ये SPRO एंटर, रेफरन्स IMG, लॉजिस्टिक एक्झिक्युशन, पाथ नोट डाऊन करून घ्या. शिपिंग, डिलिव्हरीज आणि इथं आम्ही डिफाईन केले होते लास्ट व्हिडिओमध्ये ZR. ही आमची डिलिव्हरी ऑर्डर टाईप आहे आणि हे नंबर रेंज हे स्टँडर्ड आहे. तर आपण नंबर रेंज इथं कशी आपल्या रिक्वायरमेंट, क्लायंटच्या रिक्वायरमेंटच्या हिशोबाने नंबर रेंज क्रिएट करूया आणि इथं असाइन करूया. ओके, बॅक येऊया आपण. डिफाईन नंबर रेंज फॉर डिलिव्हरीज. ओके, क्लिक केल्यावर इथं भरपूर नंबर रेंज आहे. ओके, तर तुम्हाला क्रिएट करायचे असली तर तुम्ही इथं इन्सर्ट करून नवीन क्रिएट करू शकता. ओके, पण आपण इथं ऑलरेडी क्रिएट केलेली आहे त्याच्यातूनच पिकअप करूया. डिलीट करूया. तर हे टिक केलेलं असेल तर एक्सटर्नल, म्हणजे हे तुम्ही मॅन्युअली टाकू शकतात, पण आपल्याला मॅन्युअली नाही, आपल्याला ऑटो जनरेटेड पाहिजे. तर आपण जिथं टिक नाही आहे हे ऑटो जनरेटेड आहे, म्हणजे सिस्टम जनरेट करते आउटबाउंड डिलिव्हरी. ओके, नंबर रेंज. तर आपण ही घेऊया 15 नंबरची. ओके, याचा नंबर रेंज आहे 70 ते 74999. या रेंजमध्ये आपल्याला आउटबाउंड डिलिव्हरी नंबर भेटेल. तर 15 नंबर आहे. ओके, ही 15 नंबर. तर आपण असाइन करूया डिलिव्हरीच्या डिलिव्हरी टाईपला. ओके, डिफाईन डिलिव्हरीमध्ये गेलो. आपली डिलिव्हरी काय होते, स्टँडर्ड ZR क्रिएट केली होती. इथं क्लिक करून जे इंटरनल नंबर रेंज आहे त्याला इथे टाकायचं. ओके, जे 17 आहे ते काढून 15 टाकायचं. एंटर. हे एंटर करून मग सेव्ह करायचं. तर ही तुमची नंबर रेंज तिथं डिफाईन झालेली आहे. ओके, तर आता एक नंबर रेंज आउटबाउंड डिलिव्हरी बघूया आपण. मी एक ऑर्डर बनवली होती, ही ऑर्डर. ओके, तर ही आउटबाउंड डिलिव्हरी क्रिएट झालेली आहे ऑलरेडी. तर आपण एक ऑर्डर क्रिएट करूया, VA01. ओके, हे आपली ऑर्डर टाईप टाकलेली आहे. लास्ट व्हिडिओ माझा तुम्ही रेफर करा. आउटबाउंड डिलिव्हरी ही ऑर्डर टाईपला असाइन कशी करायची मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तर तुम्ही रेफर करू शकता. तर हे आता आम्ही ऑर्डर बनवतोय. ऑर्डर, क्लिक, कस्टमर, टेस्ट, रेफरन्स, मटेरियल 10 युनिट. ओके, ह्याच्यावर मी डबल क्लिक केली. कंडिशनमध्ये गेलो तर मी मला रेट भेटतो. ओके, शेड्यूल लाईनमध्ये गेलो तर आयटम कॅटेगरी काय आहे आणि शेड्यूल लाईन काय आहे ते आपल्याला चेक करू शकतो आपण. ओके, आणि बॅक येऊन सेव्ह करूया. तो सेव्ह केल्यानंतर हे बघा, आपली ऑर्डर टाईप 7च्या रेंजमध्ये होती, ही ऑटोमॅटिक जनरेट झालेली आहे. ओके, हे आपण नंबर रेंज असाइन केली तर ही नंबर रेंज आली. ओके, तर क्लायंटची जी रिक्वायरमेंट आहे त्या हिशोबाने आपण नंबर रेंज क्रिएट करू शकतो. ही ऑर्डर टाईप आहे आणि क्लायंटने दिलेली नंबर रेंज आहे. ओके, डिलिव्हरी नंबर रेंज. आता ह्याला आपण VL02 चेंज मोडमध्ये
येऊया आणि पीजे क्रिएट करायला बघूया. तर आता एक एरर येईल. हे आपण स्टोरेज लोकेशन असाइन केलं, एंटर मारल्यावर एक एरर आला की मटेरियल हा वेअरहाऊसला असाइन नाही आहे, डज नॉट एक्झिस्ट. डज नॉट एक्झिस्ट. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेअरहाऊस कसे असाइन करायचे, वेअरहाऊस कसा क्रिएट करायचे हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर टिल देन बाय बाय. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओज बनवत राहू आणि शिकत राहा. ओके, बाय बाय.